तर मागच्या भागात आपण पाहिलं 3 मित्रांची मैत्री. ह्यात आपण शेखऱ्या, पप्या आणि आबड्या यांच्याबद्दल जाणून घेतलं. हे 3 जण एका हॉटेलवरती जातात आणि कसा कल्ला करतात तो आपण बघितलाच. हॉटेल मालकाला भीती घालून हे 3 जण तिथून पळ काढतात. आबड्याची आणि शेखऱ्याची भांडणं चालू असतात. तेवढ्यात तिथं बले येतो आणि सांगतो की कवी आबुलीचं कवी संमेलन आहे. मग हे 3 जण कविता ऐकायला जातात. काही वेळ वाट बघितल्यानंतर तिथं कवी आबुलीची एंट्री होते. कवी आबुली येतो, वेगवेगळ्या कविता करतो, लोकांना हसवतो, लोकांचं मनोरंजन करतो. पण काही लोकांना त्याचा राग येतो आणि त्याच रागाचं रूपांतर होतं मारात. कवी आबुली बेदम मार खातो आणि संमेलन संपतं. आणि आबड्या त्या सामानाला भेटायला उसात गेलेला असतो. त्याच क्षणी तिथं जयड्या येतो आणि जयड्याला एक शर्ट उडताना दिसतो. इथपर्यंत आपण पाहिलं. आता बघूया पुढे. ए कोण रे ऊसात? आमच्या ऊसात लहान डुकरेट बर का, बोच्याला चावट्याल. अयो रानडुकर म्हणजे मला बरं असतील, काय करू? हा कोण रे ऊसात? तिथे थांबू नको, घे जा घे जा. भेटय का नाही तरी काय माहिती. भिवून जा बाबा आता तरी. Run. ज्या कामासाठी आलो ते काम राहिले. अरे परके भांडुगळा हाय की चल पळ. Ding 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 ding. जयड्याचा फोन आलाय. हॅलो हॅलो, हा एक लाखा लवकर इकडे ऊसात वाजी इकडे दिसतंय काय तरी. हा येतोय की. कुठे आहे तू? काय खालच्या तुकड्यात आहे. आलो आलो. अरे तू जोरात पळ की. पळतोय चल लवकर. लका तुला पळा यायला का पळ चल. अरे पळ की. अरे त्या जयड्याचं काय काम आहे? पळतो की. अरे पप्पा आम्ही पडलोय. हा खाऊन खाऊन नुसता रियाडा झालाय का तू? अरे हद्दे. अरे हद्दे म्हणजे काय तुला लका खाऊन तुला तुझं वजन झेपत नाही पळताना. अरे खाऊन खाऊन बसम्या झालाय तुला. बसम्या झालं की म्हणून तुझ्या आईला टोलांचे पण कसे लावतोय? तू झालं किती बसम्या म्हणे तुला. अरे फोन आला तिकडे जायचं चल लवकर. हात दे. अरे चल की लाट्या. आयो आयो काय कुठे रे तू? कुठे रे तू? बघ बघ फोन केला होता. हो किती पडलाय. अरे हो किती पडलाय. कोण पोर घेऊन आला हो काय माहिती. जयड्या काय झालं? अरे जयड्या राहू दे इकडे बघ काय. ऊसात ही कार्यक्रम करून आले आणि गारठ्यामुळे वाता येऊन पडले. अरे असं असं काय करते? अरे याला काय फिट आली काय? चप्पल काढ. अरे चप्पलीने हाणतो काय आता? अरे तू चप्पल काढ. अरे चप्पल नको. अरे काढ. अरे धर बाबा. जयड्या मला का पिकाली बेटा. अरे काय झालंय तुला? तिथं ऊसात, अरे ऊसात काय होतं? तिथं माग ऊसात. अरे ऊसात काय? अरे वाजल की जरा. ऊसात अरे ऊसात काय? अरे ऊसात हिरवगार काटेल होतं. हिरवा. अरे पप्या पौर्णिमेच्या रात्री माग लागली होती कुत्री. मला 100% खात्री. ह्याच्या मागे लागली असता रे हिरव्यागार साडीवाली स्त्री. अयो हिरव्यागार साडीवाली स्त्री. अयो मला दिसलं मग आता अवघड होईल. अरे आपण आलो तेव्हा ती शेंगा खात होती. मोठ्या मोठ्या नकानं टरकाला सोलत होती. आपण दुसऱ्या दिवशी आलो तर तिथं टरकाली बी नव्हती. टरकाली मला नाही माहिती, पण मी मागाशी आलो तेव्हा एक शर्ट हवेत उडला. अरे 100% पप्या लपडे मग. अयो येतात वाटतात इकडे. आता काय खरं नाही आपलं. लपडत असेल पण ती जाऊ दे. ते पाकिट कशाच आहे? अरे पाकिट तसलं नाही, यात माझी उंची वाढायच्या गोळ्यात. गोळ्या. चल बघू आपण. चल चल लवकर चल. चल चल मोबाईल घे चल. चल की. चल आम्ही ऐकलं का दोघं? चल. मला बी आवाज. चल आम्ही दोघं. चल एकट्याला यायला बी नाही वाटत.
अरे म्हातारा म्हणलं ऊस भिजवून ये त्यामुळे आलतो राहणार हे ठेवून बघतो ते शर्ट हळूट उडला मला वाटलं लपडा असेल त्यामुळे वाट बघितली तो मागणे हिरवा बाबा आला ग माझ्या अंगावर आला माझी बाळ खातली परत सुटलो आणि तिथे येऊन तुम्हाला फोन केला. हार पण तवाच आम्हाला फोन लावायचा ना भाऊ आता. अरे मला काय सुचलंच नाही हिरवगार मध्ये नक्की भूत असेल बरं. हार नाही हा शर्ट वर ओढला म्हणल्यावर 100% लपडच नाही. इथं उठ हे काय करू हा. आपण आहे ना एका आवाजात हाक मारू. तो बघ तिथं होता. पप्या काय कर एकदम भारत आवाज दे म्हणजे तू घाबरला पाहिजे. बारदस्त हा बघाच हे भांडकुळा बाहेर ये तोडीन काटाडच काढीन. हे आपण वेगळ्या वेगळ्या आवाजात देऊ आवाज. हा हा खम्मी आवाज करतो. अयो बाया बियाल्यात का काय मला मार आता काय खरं नाही माझं. यागला असाच तू का वेगळ्या म्हणजे बायांचा काढतो का गाड्याचा गड तू काढ गाड्याचा. बाहेर ये. एक काम करतो शेखराला फोन करून बोलून घेतो. आला का टायमिंगला फोन. हो यापुढे कशाला फोन करताय. अरे कट का करतोय फोन उचल की भांडगुळा. ए भाडकाव बाहेर ये माझी कातड काढेल मारेन. पाप्याला फोन लावतो. Ding 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 ding. अरे यापुढे मला फोन करते आहे आता रे, येत जाऊ तिथे पण. त्याच्या नंतर मिठू. अरे पप्प्या तू तरी फोन उचल की भांडगुळा. आता काय करू. ए भिकार चोट बाहेर ये. ए बाडकाव तू बाहेर ये पाटकुळा ये बाहेर. अरे बाहेर नाही तुला फाडील कापील सोडीन. अरे मुलका मुलगळील पाया खाली तुडवील. असं चिरेल कांदा चिरल्यावानी. अरे लवकर बाहेर ये. तू माझी गाण फाडली ना गाण फाडली ना त्यानं माझी. मी पण फाडेल. अरे तू आमच्या मित्राची गाठ फाडली आम्ही तुझी गाठ फाडू. अरे ऑलरेडी माझी गाण फाटलेली आहे तुम्ही जावा. पाडतोस तुला. ए पप्या असं काय बाहेर यायचं नाही. एक काम करा दगडी हात मारू. हा, घ्या दगडी. अयो रक्त इथलं थांबलो टायगरी डोकं फोडतेल मारायचो. बाहेर जाऊन माफी मागतो आणि मारू नका म्हणतो. मारू नका लगा भेटू. अरे तुम्ही तिघं काय करता इथं. ओय आबड्या तुला माहिती का 2 जोड पीठ आतमध्ये गेल्या त्यांनी माझी बार गाण फाडली. इकडे लवकर. अरे आपण त्याला बघू काय. अरे उसात मी होतो तुम्हाला कळणार नाही. अरे मग यार फोन करत नाही बाई. तुला मारी ना मी. अरे मग फोन लावतो तुला फोन उचलायच नाही बाई. आणि फोनच उचलत नाही काय पाणी. अरे पण ह्याने नाही उचलला त्याला लावायचा की. अरे तुला मी फोन केला तुला फोन उचलाय काय झालं. अरे काय लका माझं डोकं फोडलं का जीव घेता का माझा. अरे ले रागात आलेला का भावाचं. अरे आपड्या काय तुला सांगू. अरे याला एवढी बेला नाही हो. ह्याच्या हातभर गाठ फाटली होती. अरे हे पार फिटी होऊन पडलं होतं तिथं. हो चक्कर आली त्याला. ओय आबड्या या उसा देत जाऊ नका. हिरवा बाबा होता अरे मागाशी. अरे हिरवा बाबा मीच होतो त्यो. अरे येड्या जाऊन या. चल 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 रे बाबा. पट्टी कर चल. चल लवकर पट्टी कर. आ, कशाला नाटक करायचं काय झालं आलतं इकडे. अरे बाबा डोक्याला लागले. अरे डोळ्याला का पट्टी लावली माझ्या. गपला का तुला कळतं का मला कळतं. मला इथे पट्टी बांधायला बांधली बरोबर मी. तू शांत बस बोल नको अजिबात. त्याचा कोर्स झालाय. कसला कोर्स झालाय तुझा. अरे MSc झालाय माझा. अरे ते ठीक आहे पण डोक्याला लागले तिथं पोटाला कोण पट्टी लावत. काही पाण्या आंघोळ करताना ही पट्टी भिजली. एक पट्टी स्टॉकला नकोय. अरे डॉक्टर कुठे गेलता. अरे डॉक्टर बाहेर गेल्यात म्हणून आम्हीच पट्टी केली ना. आता मी किती हुशार आहे. पप्या थांब मी धरतो तू इंजेक्शन दे. मी इंजेक्शन घेऊ. अरे नको काही इंजेक्शन मला. अरे अरे येडे कर तुझ्या भल्यासाठी चाललेला का. अरे मग आता कोर्स झालेला का. अरे MSc चा कोर्स करून कोण इंजेक्शन देतं का. अरे यार झाल्या तुला काय कळतंय. अरे लय हुशार आहे ह्यो. अरे ह्यानी कालच आमची मत भरली. अयो शेखऱ्या तुम्हाला दिसा नाही.
अरे इकडे मी आज दिसला अरे एका डोळ्याने काय दिसत नाही मला. अरे डोकं फोडलं माझं तुम्ही. पुरी तोंड घेऊन जायला लागलो होतो रे तिथं तुला. झालं चुकून पण काय करतो आता. आता मला काय कळणार आहे तू ऊसात आहे म्हणून तिकडे लपड करायला गेला कशाला गेलाय ती. अरे शेखरे मला काय का डोकं फोडलं माझं तुम्ही. बरची जाऊ दे चल इंजेक्शन घे. यार नको मला इंजेक्शन. ऐका बघा मी काय आणलंय. बाल्या काय नवीन नाटक घेऊन आला काय माहिती. काय हात हलवीत पळत आलाय काय माहित आता. बल्या काय आणलं रे तू. अरे काय माझ्या हातात. काय तुझ्या हातात. अरे काय माझ्या हातात. अरे काय आहे तुझ्या हातात ते तर दाखव की. काय तुम्हाला माहितीये का माझ्या हातात काय आहे. अरे काय तुझ्या आता सांग की. शेखर भाऊच्या बापाची चिठ्ठी आहे. अरे पप्प्या अरे माझ्या बापाची चिठ्ठी लिहिली. अरे काय लिहिलं त्याच्यात. थांब दाखव बरं दाखव. बघ बघ काय लिहिलंय बापाने काय जुना आता. शेवटचे पत्र तुझा बाप मिळाला. अरे मिळाला नाही का जितायला का काय बी नको बोलू. माझा 2 नंबरचा अप्रिय चिरंजीव शेखऱ्या. नाही मी अप्रिय रे अप्रिय मी तुझा बागी बाप पत्र लिहिण्यास कारण की लिहा बापाने लेखाचा विचार करायचा असतो तसा मीही तुझा विचार केला. लय विचार केला हो तुम्ही लय केला. आणि तुला वडापावचा गाडा टाकून दिला. टाकला की पण तू तिथं न जाता तुझ्या उंडग्या मित्रांसोबत फिरत असतोस. अयो म्हणजे आम्ही उंडकवय. नाही रे भावांना तुम्ही उंडग नाही खरंच चांगले भावांना. हेच लक्षात घेता मी असं ठरवलं आहे की काय ठरवले काय माहिती. वडापावचा गाडा माझं घर आणि माझी जमीन 3 एकर मी माझ्या मोठ्या चिरंजीव बावडीचे नाव करत आहे. अरे बापाचं काय डोक्यात फरक पडला की काय अर्थ बावडीचं नाव करा निघालाय सगळं. काय खरं आता तुला प्रश्न पडला असेल की आपला बाप येडा झाला का काय. अरे येडा जायचं तुझा बाप. अरे येडाचं ना तर काय बेवड्याच्या नावावर सगळं करतोय. पण तो बेवडा असला तरी माझा मोठा चिरंजीव आहे. हाय आम्हाला सोडलंय वाऱ्या वासच. तुमचं रेशनिंग कार्डच फेल आहे. जर तू सुधारला नाही आणि गाड्यावर काम करताना दिसला नाही तर सगळं खरं ठरेल. अयो आता ही तुला शेवटची चेतावणी. हे आता साध्या पेपरवर आहे नंतर तुला कोर्टाची नोटीस येईल मग केलं. अयो पप्प्या अजून काय ते लिहिलं बघ बरं. काळावे लिहिलंय काळावे. 2 उंडग्या पोरांचा आबागी बाप. अरे आबागीचं ना ते काय आहे. बरोबर आहे उंडकीच दोघं भाऊ. अरे तुम्ही दोघं उंडकीच आहे. काय बोलू काय दोन्ही भाऊ उंडकीच आहेत. अरे शेखरे काहीतरी व्हायच्या आधी आपलं ते गाडी जाऊन बसणार तुझा बाप त्याच्या तुझ्या भावाचं नाव कर सगळं ते बेवड्याचे. जा ते येड्याला घेऊन जा. 4-5 दिवस तरी सुधर. शेखर भाऊ जमत्यात का तुम्हाला वडापाव तळायला. अरे जमत्यात का. अरे बघ तुला आता कसं वर चढून जावतो. शेखर भाऊ तुम्ही कसं तळताय वड. मी कसं वड तळतो ते दाखवतो तुला. शेखर भाऊ कसं तळता तुम्ही वड. अहो दाखवतो म्हणलं ना तुम्हाला. शेखर भाऊ कसं तळताय वड. अरे धावतो म्हणलं कळतं का. तका कवी आला. कशाला आला आता काय माहिती. आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली स्वतः वडापाव खायला आलोय मी कविया बोली. या कवी या तुम्हाला मस्तपैकी गरम वडापाव देऊ का. वडापावच्या दुकानावाले आहो मी वडापावच खाणार. तू येड्या भोकाचा मला इथं चिकन थाळी कुठून देणार. ओ कवी काय चाललंय. काय शेखऱ्या कसा चाललाय धंदा. चाललाय बऱ्यापैकी. तुम्ही त्यांना म्हणताय कस चाललाय धंदा. मला माहितीये तू माणूस एकदम गंदा. भिकारे घेत त्याला मागे फिरतो चंदा. आणि तू निवडणुकीला उभं राहणार आहे पण मला माहितीये तू पडणारी यंदा. यार पप्पू आपडे कुठे गेला. अरे त्याच्या डोक्याला लागले ना त्याला पट्टी केली. कव्या बोलीच्या भावाला केली आहे पट्टी. मला लवकर सांगा त्याला काय झालंय नाही तुमच्या दोघांच्या गाडीत घालेली मी खुट्टी. अहो कवी त्याला काय नाही झालं त्याला जरा थोडस डोक्याला लागलं म्हणून पट्टी केली. तुम्ही तोंड बंद करा तोंडात जाईल माशी. वडापाव राहील बाजूला तुम्ही राहताल उपाशी. शेखर भाऊ वडापाव चांगला भाजा. वडापाव कच्चा आहे. तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा. ह्यांना लागलाय ठसका ह्यांना कोणतरी पाणी पाजा. तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा. अरे तू डोक्यात येडा असून तुला वडापाव दिलाय त्यांना असं बोलताना थोडं तरी लाजा.
तुम्ही मला दिलाय मस्त वडापाव, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे कवी अबुलीचं नाव. कविता अशी करतो की तुमच्या काळजावर पडतील घाव, आणि आज मला बिल मागू नका, माझं बिल भरेल माझा बेरोजगार भाव. अशा कवितांमुळे मी खूपदा पाहिलं येरवाडा जेल. पहिली ते चौथी मी कधीच झालो नाही फेल. आणि हा येड्या भोकाचा वडापाव खाताना जरा विचार करा, कारण की हा वापरतो खूप दिवसाचं तेल. कवी अबुलीच्या कवितेचे छापले पाहिजेत धडे. कवी अबुली कारनामे करतो एकदम बडे बडे. आतापर्यंत कधीच खाल्ले नाहीत मी असले बेचव वडे. इथला मालक तर येडे बोकाचा, पण खाणारे आहेत येडे धवे. ए अरे भावडे कुठं चाललाय? ए आबड्या, तुला देऊ का खावड्या? अरे मला कशाला देतोय खावड्या? तुझ्या भावाला देत खावड्या. अरे माझ्या भावानं काय केलंय? लाव काय 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 केलंय भावानं माझ्या? अरे तुझ्या भावाने तुझ्या बापाने तुझ्या गेम केली माहितीये का तुला? अरे या बावड्यावर गेम करणारा फायदा व्हायचा आहे. अरे फायदा झालाय आणि तुझ्या बापानेच फायदा केलाय. शेकऱ्या नाव आहे त्याचं. शेकऱ्याने गेम केली तुझ्यावर. काय केलंय माहितीये का? काय? अरे तुझ्या भावाने आणि तुझ्या बापाने ना सगळी प्रॉपर्टी शेकऱ्याच्या नावा केली आणि पत्र लिहिले, आणि त्या पत्रात लिहिले बावड्याला घ्या केळ. हा असं लिहिलंय पेपरात? त्याच्या आईला त्याच्यावर काय मी आता लय पेलय. मी घरी गेलो ना ह्यांच्याकडे बघतो कोण केळ घेत आणि कोण नाही. मला केळ घ्यायला होतात वय तुझा. मी बघतो त्यांच्याकडे. बघ बघ चांगलं बघ.